कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यात सगळ्यात भांडणारं कोण आहे? सगळ्यात भांडणारे ती तरी त्यातले त्यात जास्त चिडचिड कोण करत? प्रतिका खूप 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 काल तर अक्षरशः रडून आली. पण मग एवढं का तुम्ही चिडलात यांच्यावर? कारण कोण एक तर हिचा कॉल लागत नव्हता. ही जवळजवळ एक तास call करत नव्हती. सगळ्या ग्रुपला सर मी कोकणात गेलेले फिरायला. मॅडमचा फोन आला ना तेव्हा मी ट्रॅव्हल्स थांबवून अक्षरशः बोलली. म्हणजे ट्रॅव्हल्स ऑन दी वे हायवेला साईडला घेतली आणि आम्ही बोलत होतो. आणि then मी घरी गेले बॅग ठेवले तोपर्यंत व्हिडिओ कॉल. पण तुम्ही उगाच एवढं धडपड केली आहे. काय रद्द झालं असतं? नाही, आम्हाला करायचं नाही सगळ्यांनाच यायचं होतं. इथे आंध्र प्रदेशातून गाडी निघाली होती. मी तर रात्रभर प्रवास करून आली आहे सकाळी. बघा, तुम्हाला जरा दया माया नाही आणि तुम्ही फिरायला जाता तिकडे रत्नागिरीत. हा, मजा करतायत. तिच्यामुळे आज आम्ही सगळे खूप दिवसांनी भेटलो आणि खूप छान वाटलं आज सकाळी. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरी अजून मी एक्झाम आहे म्हणून सांगितलं. तुम्ही काय सांगितलं? एक्झाम आहे आज सांगलीमध्ये एक्झाम आहे. एक्झाम आहे म्हणून सांगितले आणि आली इकडे. मी सांगितलंय कंपनीचं काम. तुम्ही मी आहे ते खरं सांगितलं. बरं, मला सांगा, आता तुम्ही एक्झाम सांगून आलाय, हो, हो. आता टीव्ही बघतील तेव्हा त्यावेळेस त्यांना छान वाटेल ना. सरप्राईज. तर ते रागावतील ना डायरेक्ट ऑन स्क्रीन. ऑन स्क्रीन. पण तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे, प्रेम आहे. प्रेमळ आहे. तुमच्याकडे? माझ्या ह्यांचा स्वभाव एकदम म्हणजे ऑलमोस्ट त्यांचे फ्रेंड्स संपत आलेत. मी जेव्हापासून म्हणजे आमचं लग्न झालं म्हणजे आम्ही दोघांचीच एवढी फ्रेंडशिप झाली की एक एक मित्र कापून टाकले. ऑलमोस्ट तुम्ही मित्र त्यांचे कट केले सरळ. नाही मी चांगली मैत्रीण झाली ना. पण तुम्ही चांगले मैत्रीण झाले, पण उद्या समजा 4 मित्रांबरोबर 15 दिवस ते पिकनिकला गेले तर पाठवणार का? मी पाठवेन पण त्यांना करमणार नाही सर. सासू तुमच्याकडे? सासरे आहेत, खूप छान सपोर्टिव्ह आहे. आता एक्झामला पण खूप सपोर्ट करतात ते सासू सासरे. अगदी आईंचा तर खूप म्हणे तू कर, अजिबात थांबवू नकोस. आणि मिस्टर? मिस्टर अबोल आहेत पण आहेत, चांगले प्रेम आहेत. ते बोलक करते त्यांना. तुमच्याकडे? माझे मिस्टर खूप छान आहेत आणि फॅमिली पण खूप उत्तम आहे. ते मस्त खूप छान. तुम्हाला भेटले कुठे? जॉब करायचो ना तर तिथे. माझे मिस्टर पण खूप छान आहेत, स्वभावाने शांत आहेत, प्रेमळ आहेत आणि कधी नको म्हणत नाहीत कुठल्या गोष्टीला. करायचं ना तर कर. आणि घरचे पण खूप छान आहेत. सासू सासरे अगदी आई वडिलांसारखे आहेत माझ्यासाठी. माझे मिस्टर खूप छान आहेत स्वभावाने, सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणतात ना हिरो असतात बघा, तेच म्हणजे असं वाटते की स्वप्नातला कोणतरी राजकुमार भेटल्यासारखा आहे. मग घोड्यावरून वगैरे आले? म्हणजे माझ्यापेक्षा पण छान आहे असं दिसायला असं पण तरी म्हणतात. ह्यांच्यावर एवढी चिडचिड करतात तर त्यांच्यावर किती करत असाल? नाही असं ते चालू असते आमच्यामध्ये चिडचिड वगैरे कायम. मग त्यांना घरी आवडतं की दुकानात आवडतं? त्यांना ना दुकानात जास्त आवडतं, घरी अजिबात आवडत नाही. ते 5 मिनिटं सुद्धा बसत नाही जास्त. का होते दुकानात असतात? चिडचिड करते मेडिकलला. मी आता त्यांना दुसरी म्हणजे आहे सोबतच असतात त्यामुळेच हे होते. मी त्यांना दुसरी काय? दुसरी नाही. ते काहीतरी म्हणत होत्या त्यांना दुसरी. म्हणजे दुसरीकडे पण ते ट्राय करतात. हा, पूर्ण करायला वाटतं. जॉब शोधतायत असं मला. अरे पण तो जॉब त्यांनी काढून टाकला मधला. मी दुसरीकडे ट्राय करतात म्हणजे हा, मग तेच म्हटलं इथे एवढा कंटाळा चाललाय म्हणून ते दुसरीकडे ट्राय करतायत. हो ना? तसं नाही जॉबचा अरे जॉबचा अजून काहीतरी म्हणजे इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी वगैरे अजून काहीतरी करा म्हणजे. तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी ते दुसरीकडे. नाही माझ्यात नाहीये, त्यांच्यामध्येच काहीतरी. कोणी स्वभाव बदलला पाहिजे ग्रुपमध्ये? प्रतिकानच थोडी इमोशनल कमी नाही तरी पण ती आवडते तशी आहे, पण कमी करावं थोडं. आणि ती रडायला लागली, मलाच कसं तरी वाटायला लागलं. रडू नको, तिला समजवता नाही. कधी रडले? ही फोन उचलत नव्हती म्हणून. का हो असं केवढं छान कसं? मी सांगितलं ना सर, मी जस्ट उतरलेले, मी बॅग ठेवलेले आणि व्हिडिओ कॉल चालू. मग कसं करणार मी सर? काहीच नाही. आंघोळ बॅग बंद करून करायचा. अरे आंघोळ पण केली नव्हती मी 5 पर्यंत संध्याकाळी. हिचा संध्याकाळी कॉल. 5 पर्यंत. मी ट्रॅव्हलिंग मध्ये होते, मग कधी आंघोळ करणार मी? आजच्या खेळात कोण जिंकणार ते आजच्या आंघोळीवर ठरणार. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? वडिलांची, काकांची. का हो? लव्ह मॅरेज झालं ना माझं, मग त्याच्यामुळे थोडेसे वडील, 2 चुलते घरातले माहेरचे नाराज थोडेसे झाले रागवले. हां,
मग ते मला सुरुवातीला पण त्यांचं नाव घेताना पटकन असं हे झालं ना, भरून आल्यासारखं पण आता झालं. आता बोलतात की आता बोलतात, घरी वगैरे जाते, छान आहे आता मग सगळं. त्यांची क्षमा मागा. क्षमा वडिलांची मागे. बाकी तुम्ही मला जेवढं म्हणजे पोटन्सी आहे तिथपर्यंत पोहोचलेलं नाही असंच मला कधी कधी वाटतं की आपण कुठेतरी कमी पडलोय, अजून एक्सटेंड करायला पाहिजे स्वतः. स्वतःची क्षमा मागा ना. हा, मग स्वतःलाच असं थोडं हे वाटतं. बाकी मी पर्सनली नाही सर कधी कोणाला असं म्हणजे त्रास होईल असं वाटतं. तुम्ही मी दोन्हीकडची सासर आणि माहेर दोघी जणांची माझ्याकडून दुखावली असतील, काय झालं असेल तर त्याच्यासाठी. मी आई वडिलांची लव्ह मॅरेजमुळे खूप प्रॉब्लेम झाला. पण आता सगळे ओके, खूप हॅपी आहे दोन्हीकडचे. मग त्यांची क्षमा मागा. हा, दोन्ही फॅमिलीचे, त्यांना पण त्रास झाला, आम्हाला पण त्रास झाला. तुमच्याकडे मी मिस्टरांचीच मागेन, कारण मला त्यांच्याकडून काही चुकलं तर मला खूप राग येतो आणि मी 1 महिना परत बोलत नाही त्यांच्यासोबत. 1 महिना आणि बोलत मग ते नंतर शांत झाल्यानंतर मलाच थोडंसं वाईट वाटतं की आपण असं नाही मग करायला 1 महिना ते काय खुशीत असतात का काय? रागात असतात, त्यांना काही सापडत नाही आणि मग त्यांना सापडत नसलं की मला खूप आनंद होतो, वाव यांना सापडत नाही. 1 महिना म्हणजे केवढे तुम्ही हाल करता हो? हा? त्यांची मागे. 1 महिना म्हणजे काय झालं? 30 दिवस नवऱ्याला शिक्षा. तुम्ही मी दोन्हीकडचीच मागेन, सासर आणि माहेरकडची. सासरी मला थोडंसं जरा ॲडजस्ट करायला लागलं, कारण मी कराडमध्ये सिटीमध्ये राहिलेली आहे. मग ते सासूबाईंनी आणि म्हणजे सगळ्यांनी ॲडजस्ट केलं मला. आता जरा व्यवस्थित सेटल झाले, म्हणजे यायला लागले मला सगळं व्यवस्थित. मग त्यांची क्षमा मागा. हां, त्यांची. आणि माहेरकडच्यांमध्ये पप्पांची जरा हे मागेन क्षमा. आई पप्पा नाव ऐकलं तरी थोडं हे होतं, कारण मी एकुलती एक असल्यामुळं जरा त्रास होतो. सगळं इकडचं पण ॲडजस्ट करायला लागतं, तिकडचं पण ॲडजस्ट करायला लागतं. सगळं म्हणजे दोन्ही सांभाळून मी घेते. पप्पांना कसं अपेक्षा असतात, एकटेच आहेत ते, कारण भाऊ नाही आहे, बहीण नाही आहे. आत्तापर्यंत काहीही असो, शिक्षणासाठी कुणाकडे सुद्धा असे पैसे मागितले नाही, कसं हे केलेलं नाही. त्यांच्या ह्याच्यावर हिमतीवर ते स्वतः उभे राहिलेत. तेवढंच जरा माफी मागवते, त्यांच्यासाठी मी काही केलेलं नाही आहे. पण आता बघूया, आता मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करेन. बाकी आहे सगळं व्यवस्थित आता. पण आई वडील सासू सासरे का राग पटकन येतो ना, मग चिडचिड कोणाला? होऊन त्यांना? जाते. नाही मला मला येतो. हा मग शिकवा. चिडचिड होऊन जाते, मग त्या ह्याच्यामध्ये काय बोलून जात असेल. तुम्ही हा, पण एवढं कशामुळे चिडचिड आहे? काय मुलांमुळे होते ना चिडचिड. सगळ्यांची क्षमा मागितली. बरं, आज उखाणा घ्यायचा असेल तर कुठला घ्या? छत्रपती शिवाजीराजे मिळाले महाराष्ट्राच्या मातीला, सोमनाथ शेटजींसारखे प्रेमळपती मिळाले आयुष्यभराच्या साथीला. अरे वा. हा. उभी होती सवासणीच्या मेळ्यात, नवरत्नांचा हार आत्तीबाईच्या गळ्यात, आत्तीबाईच्या पोटी जळणला हिरा, मामाच्या मंदिराला मोत्याच तुरा, काय बोलणं कासं मला आलं हसं, हसली गालातल्या गालात, विचार रंगमालात, रंगमालाची नवे किती, 32 गावचा कारभार हाती, दारी काढला चिरबंदी आड, तिथं लावलं रामपळीचं झाड, अण्णासाहेबांचं नाव साखर सोजीपेक्षा गोड. अरे वा. आई वडिलांच्या पंखाखाली वाढले, तारुण्यात मैत्री रूपी मैत्रिणी मिळाल्या आणि संसाराच्या सागरात दिगंबर रावांचा प्रेमळ हात मिळाला. अरे वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.